सलमान खानला धमकी प्रकरण थँक्यू फॉर द मोटिवेशन. धमकीनंतर सलमान खानची प्रतिक्रिया. सलमानने जिम मधले फोटो शेअर केले तर अभिनेता सलमान खान याला सोमवारी पुन्हा एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली. तर घरात घुसून मारहाणीसह त्याची कार बॉम्बने उडवून देणार असल्याचं या धमकीत म्हटलंय. सलमानने यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याने नुकतेच जिम मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सलमानने जिम मधले फोटो शेअर केलेत आणि त्या फोटोला कॅप्शन दिलंय थँक्यू फॉर द मोटिवेशन. धमकीनंतर सलमान खानची ही पहिली प्रतिक्रिया आहे. जिम मधले फोटो शेअर करत त्याला थँक्यू फॉर द मोटिवेशन असं कॅप्शन ही सलमान खानने दिलेलं आहे. अभिनेता सलमान खान याची गाडी उडवून देण्याची धमकी आलेली आहे. पुन्हा एकदा बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी पोलिसांना आली आहे. वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप ॲपवर हा धमकीचा मेसेज आलेला आहे. त्यावरून वरळी पोलिसात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्यांचे फोन मेसेजेस येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या घराबाहेर हल्ला देखील झाला होता. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. असं असताना आता पुन्हा एकदा सलमान खान याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी वरळी वाहतूक पोलिसांना मिळाली. धमकी मिळाल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा आणखीनही वाढवण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान याला सोमवारी पुन्हा एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, पुन्हा एकदा सलमान खानला धमकी आली आहे का? अधिकची माहिती आहे. निश्चितच आपण पाहतोय की सलमान खानला मागच्या वर्षी देखील कालच्याच दिवसाला म्हणजे 14 एप्रिलला धमकी आली होती आणि काल सुद्धा आपण पाहतोय की सलमान खानला धमकी दिलेली आहे. आपण पाहतोय की व्हॉट्सअपद्वारे त्याला मेसेज देण्यात आलेला आहे की बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून त्याचबरोबर ती सलमान खानला घरात घुसून मारू अशी धमकी देण्यात आली होती. मात्र 26 वर्ष तरुणाने अशा पद्धतीचा हा धमकीवाला मेसेज जो आहे तो पाठवलेला आहे. आपण पाहतोय की वरळी पोलिसांनी त्यामध्ये एका व्यक्तीची चौकशी केली आणि त्यात आता आपण पाहतोय की हा व्यक्ती जो आहे तो जवळपास त्याला आता नोटीस देखील बजावलेली आहे. कारण सलमान खानला धमकी देणारा व्यक्ती जो आहे तो कुठेतरी भारतामधलाच त्याने हा मेसेज जो आहे तो पाठवला असल्याचं कळालं. मात्र वडोदरा जवळ असलेल्या एका गावातच हा व्यक्ती जो आहे, हा तरुण जो आहे तो असल्याचं समोर आलेला आहे आणि त्याला आता 2 ते 3 दिवसामध्ये हजर राहण्याची देखील आता नोटीस जी आहे पोलिसांनी बजावलेली आहे. तर दुसरीकडे सलमान खानला याच प्रकरणामध्ये त्याचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी मोटिवेट केलं होतं आणि आता त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी सलमान खानने धमकीनंतर आता सलमान खानची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. थँक्यू फॉर दी मोटिवेशन. निश्चितच मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.